फोन इन कार्यक्रम. हॅलो हॅलो रसिक, बोला. हॅलो रशीद. हा, बालाजी दोनकडे, खंडगाव तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. ताई, किती दिवस झाले तुमच्या फोनला? अडीच अडीच महिने. 2.5 महिने झाले. ओके. अच्छा, तसं लावतच नाही ना मी. बरोबर आहे. बाकी श्रोते आपल्या सोबत आपण एकच जर बोललं तर हं. चालेल का? अनेक श्रोत्यांना संधी मिळाली पाहिजे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. वा वा, चांगला विचार मांडला तुम्ही आणि अंमलात हो, पण आणला हा बरं. हा माझा उद्देश आहे की प्रत्येक श्रोत्यापर्यंत आज पोहोचली पाहिजे बरोबर आहे. आणि आपले विचार पोहोचले पाहिजे. मग आज कुठलं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला? गीत तर ऐकूया ताई. प्रथमतः तुम्हाला जो मागे जो कार्यक्रम केलात ना, बंजारा समाजावर आधारित संबंधित कार्यक्रम, बरं. तो कार्यक्रम अतिशय आवडला ताई मला. हो ना. एवढं बारकाईने कार्यक्रम ऐकत आहे तुम्ही. वा 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 वा. त्यातल्या आम्हाला असे त्यात- बारकाईनेच कार्यक्रम ऐकणारे श्रोते पाहिजे असतात. हो हो, मी ते कुठलंच काही करत नाही. आजचा श्रोता नाही, मी जवळजवळ 35-30 वर्षाच्या वर झालं मला या कार्यक्रमामध्ये समावेश आहे माझा. अच्छा. हो, या आधी FM-च्या आधी ऑल इंडिया रेडिओ ऐकायचं, सिल्वर, विविध भारती, बाकीचे आपले स्टेशन ऐकायचे. नंतर मग FM सुरू झाले. मग आपण जोडल्या गेलो. अरे वा, सगळे रेडिओचे सगळे फॉर्मेशन बघितले म्हणजे तुम्ही सगळ्या हो, सगळ्या स्टेप्स तुम्ही रेडिओच्या पाहिलेल्या आहेत. म्हणजे फार लोकप्रिय श्रोते आहात तुम्ही. बरोबर आहे ना. आज महाराष्ट्रात जेवढे आकाशवाणी आहेत त्या अच्छा. प्रत्येक आकाशवाणीशी मी आज जोडल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक आकाशवाणीला फोन लावलेला आहे. आणि मी माझ्या नांदेड आकाशवाणीला 2015ला नवयुवक रेडिओ श्रोत्याच्या वतीनं मी मेळावा आयोजित केला श्रोत्यांचा. जाणकार श्रोत्यांना बोलून त्यांच्याकडून 1500 पट्टी करून त्या ठिकाणी असंख्य श्रोत्यांची उपस्थिती लावलं होतं आहे. वा 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 वा, असं आयोजन असायलाच पाहिजे. हो, हो. आणि आकाशवाणीच्या संकेत ध्वनीनं मंगल ध्वनीनं कार्यक्रमाची सुरुवात केलो 12 वाजता. छान. आणि हो, अनेक विचार फोन इन मधून असतात. म्हणजे वेगवेगळे विषय घेऊन वर्धापन दिन असतो. तुमच्याशी जोडल्या गेलो नाही. वर्धापन दिन तुमचा केव्हा आहे ते सुद्धा मला माहित नाही. अच्छा, आमचा वर्धापन दिन असतो 10 नोव्हेंबरला. ओके ओके, झाला की. हो, हा, या कधीतरी आमच्या पण आकाशवाणीला भेट द्या तुम्ही. अच्छा, तुम्ही करता काय पण? शेती करता. हो. मग आज गाणं कुठलं ऐकायचंय तुम्हाला? गाणं ऐकूया. आज माझी संकट चतुर्थी आहे. गणरायाचंच घेऊया, कारण उपास आहे. मंगळवारची आली की मंगळवारची धरतो आणि मोठी चतुर्थी धरतो मी श्रावण महिन्यामध्ये. बरोबर आहे. ही पौषातली मोठी अंगारिका चतुर्थी आहे. हो, या महिन्यामध्ये एकंदर 4 आल्यात मंगळवारच्या. हो. 2026. मग सूर्यदर्शनाचं दर्शन घेऊन आपल्या पुढील वाटचालीला लागतो कामाला. बरं बरं बरं. पण प्रथमतः 2026ला 9 वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला लाख शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या. गोड गोड बोला. हा लोभ मात्र असाच आमचा कायमचा ठेवा. नक्की नक्की. चला तर ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही हॅलो रसिकला फोन केला. ऐका तुमच्या आवडीचं गीत. हॅलो रसिक. हॅलो, बोला. हॅलो रसिकला लागला का फोन? हो बिलकुल. मी आर्मीन बोलता. कोण बोलता? भगवान देवराव बोंतलवार. अच्छा, कोण बोलता मॅडम आपण? मी प्रज्ञा निळकरी बोलते. निलकरी का? खूप दिवसानंतर लागला फोन. हो ना. खूप वेळ ट्राय करत होतो, पण लागला असता. अरे वा, छान झालं ना. बरेच दिवसाची आठवण होती हॅलो रसिकला फोन लावायचं. बरं झालं बरं झालं. तुमचे सगळे कार्यक्रम मी आवडतो. सकाळी पासून आमचा रेडिओ लागते. हो. त्याच्या आधी श्रोता संमेलन वगैरे मी आलो होतो यवतमाळला. अच्छा अच्छा. बरेच तुमची माझी एक मुलाखत पण झाली होती. हो का? आत्ता दीपक हो कार्यक्रम होता त्यावेळेस. हो बरोबर आहे. काय म्हणतात? मस्त, छान छान. तुमचा नवीन वर्षात फोन लागला. अभिनंदन तुमचं. तुम्हाला पण वर्षाच्या शुभेच्छा. असंच आकाशवाणीवर प्रेम करत चला. आणि कुठलं गाणं ऐकायचंय ते सांगा आज तुमच्या मनातलं गाणं. एकदा लावला रेडिओ की सारखं चालू राहते. हो ना. नेहमी ऐकतो. आरणीला काय करता? आरणीला मॅडम मी आरोग्य विभागात नोकरी करतो, जिल्हा परिषदला. अच्छा, किती वर्ष आहे अजून नोकरीला? माझं 1 वर्ष राहिलं मॅडम, आता शेवटचं वर्ष आहे. अच्छा, मग निवृत्ती सेवा झाली आपली. आरणीलाच होते जेव्हापासून नोकरी आहे तेव्हापासून आरणीलाच होते? नाही नाही मॅडम, मी 12 वर्ष महागाव तालुक्यात काम केलं. त्याच्यानंतर माझी बदली झाली उमरखेडला. तिथे 12 वर्ष काम केलं आणि आता यवतमाळलाच आहे DH ऑफिसला विस्तार अधिकारी म्हणून. मग तुम्ही राहणारे आरणीचे, पण तुमची सर्व्हिस यवतमाळला आहे? हा, आता इथे पदोन्नतीवर आलो मी विस्तार अधिकारी म्हणून यवतमाळला. अच्छा, छान छान. शेवटचं 1 वर्ष राहिलं. मग तुमच्याकडे काय काम असतं? माझ्याकडे मॅडम ते साथरोगाचं काम असते. ज्या ठिकाणी डायरिया वगैरे लागते, फूड पॉइझनिंग वगैरे होते ना, त्या ठिकाणी मग आमची टीम असते जिल्हा लेवलची. अच्छा. मग आम्ही तिथे जाऊन ते
तिथे कशामुळे लागलं, हम्म. मग तिथे उपचार काय करायचे, त्याचं नियोजन कसं करायचं, हो हो हो. तर असं एक मार्गदर्शन एक जिल्हा स्तरावर नसते तिथे. अच्छा, मग तुमच्यासोबत सगळे डॉक्टर्स लोक पण राहत हा, असतील? नाही, आमच्याकडे जिल्हा साथरोग अधिकारी म्हणून असते सोबत, अच्छा. आणि आमची टीम असते साथरोगाची. अच्छा. त्यामध्ये 2-3 कर्मचारी राहतात. हम्म. मग ते आम्ही स्पॉटला जाऊन तिथे पाहत कशामुळे झालं बा, काय झालं, हो हो आणि त्याचा अहवाल स्टेट लेवलला पाठवावं लागतं आम्हाला, हो ना. राज्य स्तरावर. सध्या असा तुमच्या नोकरीच्या अनुभवात असा कुठला साथीचा रोग आला की हा, ज्यांनी मॅडम, तुम्हाला खूप काम करावं लागलं किंवा हो, जनतेला पण त्याचा मग त्रास ते झाला असं? एक कॉलराचा उद्रेक झाला होता. अच्छा. त्यावेळेस डेथ नाही झाला तिथे, परंतु 10 ते 15 लोकांना ऍट ए टाइम कॉलराची लागण झाली होती. अच्छा. आणि कॉलराची लागण कशी असते मॅडम, हे वर्षाला नाही लागत, 2-3 वर्षातून 3 पॅन्डेमिक पिरियड असते ऍक्च्युअली. अच्छा. हा, त्याच्यावर एखादा पाऊस खूप झाला, हो. पाणी वाहलं नाही, तिथे जर कचरा वगैरे ते चढले समजा, आणि व्हायरस तयार होते, अच्छा. आणि त्याचं खूप घातक असते, हो ना. होते, आणि याच्यात जीव पण जाऊ शकतो. कॉलरा म्हणजे हो फार घातकच आजार आहे. हो ना. अशा ठिकाणी मी काम केलं आहे, ज्या ठिकाणी 10-15 रुग्ण लागले होते. त्या ठिकाणी मग 7 दिवस माझी ड्युटी होती. अच्छा. ते अक्षरशः जाऊन बघितले रुग्ण, तर ते आम्ही शोधतो मॅडम. त्या गावात गेलो की पहिला रुग्ण कुठे लागला, हो मग हे कुठे बाहेरून आला का बा, बरोबर आहे. इथे म्हणजे लोकल लेवलला याला काही इन्फेक्शन झालं का, हो असं ते पहिलं मूळ बघायचं. हो. आणि त्याच्यानंतर मग ते बाकीचे रुग्ण कुठे लागले, मग ते कसे लागले, मग त्यांचं ट्रीटमेंट कुठे झालं, बरोबर हे आहे. सगळं आमच्याकडे असते ते नियोजन. अच्छा. चांगलं मोठं काम आहे तुमचं आणि जबाबदारीचं आहे नाही का? त्याला एक सेवा असते ते. हो हो बरोबर आहे. बरोबर. सेवा भेटते करायला लोकांना, हा. तेवढाच एक आनंद मिळतो. आता वर्षभर सेवा करायची आहे तुम्हाला? हो मॅडम, आता शेवटचं वर्ष राहिलेलं आहे. हो. आता ऑक्टोबर 26ला रिटायरमेंट आहे. अच्छा. हो, बरं वाटलं मॅडम. हो, मला पण छान वाटलं तुमच्याशी बोलून. चांगली नवीन माहिती मिळाली आम्हाला पण. हो, विस्तार अधिकारी म्हणजे काय असतं हे आज खऱ्या अर्थाने कळलं. एक्सटेन्शन ऑफिसर आहे मॅडम. हे कसं असते, मी सुरुवातीला लागलो होतो एमपीडब्ल्यू म्हणून अच्छा. 1994ला. 12 वर्षानंतर माझं एक प्रमोशन झालं, आरोग्य सहाय्यक सुपरवायझर. त्याच्यानंतर 12 वर्षानंतर मग हे पद भेटलं मला, एक विस्तार अधिकारी. अच्छा. त्याच्यानंतर आम्हाला एक सहाय्यक व्हिडिओ म्हणून एक पद भेटते. हो तोपर्यंत काही माझी नोकरी राहत नाही आता. हो ना. नाही, ही सेवा भरपूर झाली तुमची. नाही, खूप झालं. आई वडिलांनी शिकवलं मला, खूप चांगले म्हणजे संस्कार होते. आई वडिलांची पुण्यही म्हणा मला नोकरी लागली. आता तुमच्या जागेवर जे येतील त्यांनाच ही सेवा करण्याची संधी तुम्ही द्या, त्यांना सांगा सगळं. पदोन्नतीनं पद भरल्या जाते. बरोबर आहे. त्याच्यामुळे काही पद रिक्त राहत नाही, कोणाला मिळते. हो ना. बरोबर आहे. बरोबर आहे. अहो, तुमच्या नावातच भगवान आहे नाही का? हो मॅडम. माझ्या वडिलांचं नाव पण देवराव आहे. अच्छा. सगळे देवाच्या सानिध्यात आहात तुम्ही. आता आई वडील नाही, आईचं नाव पार्वताबाई होतं. अच्छा. म्हणजे ते, आणि माझ्या बहिणीचे नाव पण त्यांनी अनुसया, अन्नपूर्णा. अरे वा 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 वा. म्हणजे देवांगण आहे तुमचं. धार्मिक प्रवृत्ती घरी एक संस्कार चांगले होते. बरोबर आहे. आई वडिलांनी वागवलं, मोठं केलं, शिकवलं. मग काय, त्याची जाणीव असली पाहिजे, हे महत्वाचं आहे नाही का? आपल्याकडे. मग आज आता कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला? मला मॅडम ते दादा कोंडकेचं एक ते नाही का, झाल्या चिनी सांजा वाट पाहते, करुणी शृंगार सारा. तुमचं आमचं जमलं म्हटलं आहे का ते गाणं बहुतेक. ठीक आहे, तर तुमच्या पसंतीचं गीत माझ्यासोबत मॅडम नाव सांगतो ना दोन. सांगा. हा, माझी पत्नी आहे सौ रेखाताई भगवान बुंतलवार. माझी मोठी मुलगी आहे अंकिता नरेश परशावरती, यावरती लग्न झालं. अच्छा. दुसरी मुलगी आहे निकिता भगवान बुंतलवार, ती LLM करताय संभाजीनगरला. अच्छा. आणि मुलगा आहे हर्षवर्धन भगवान बुंतलवार, ते नागपूरला आहे मेडिकलला. अच्छा. तो पण शिकत आहे. आणि माझे इतर बोलतलवार परिवार, सर्वांना गाणं ऐकायचं. नक्की ऐका तुमच्या आवडीचं गीत. फोनिंग कार्यक्रम. हॅलो रसिक. हॅलो रसिक, बोला. आकाश मोसाम बोलत आहे. मी सायकेला. अच्छा. किती दिवस झाले तुमच्या फोनला? 28 ऑक्टोबरला लागला होता, म्हणजे तेव्हा तुम्हीच होत्या. हो ना. हो. बरोबर आवाज ओळखला तुम्ही. तुम्ही प्रज्ञा निळकरी मॅडम आहे ना? वा वा, तुम्ही त्या नावासहित ओळखलं मला. हो. प्रज्ञा निळकरीच बोलते. काय चाललं आकाशजी तुमचं? आता नुकसान झाल्यामुळे घरीच आहे. कशाचं नुकसान झालं? हे सेकंड इयरचा फॉर्म नाही भरल्यामुळे. अरे, असं कसं केलं तुम्ही? ते भरल्या नाही गेला. अच्छा. ऑनलाईन भरायचा होता का? त्याचं BA सेकंड इयरचा? BA सेकंड इयरचा. अच्छा. तुमचं हे अमोलकचंद कॉलेज आहे का? अमोलकचंद कॉलेज सांगितलं होतं ते. हो. पुन्हा प्रयत्न केला नाही तुम्ही? नाही, डेट गेली म्हणाले ते. अच्छा. आता
केव्हा द्यायची आता परीक्षा? परीक्षा केव्हा होते आहे का? हं? पण मागे डिसेंबर मध्ये बॅकलॉगचे पेपर होते, फर्स्ट इयर बॅकचे. अच्छा अच्छा. आता काय करायचं ठरवलं? आता पाहतो आता अजून फॉर्म सेकंडचा वगैरे निघला तर. बरं बरं. मग आता सध्या गावात आहात तुम्ही? हो, सध्या गावातच आहे. कोणतं गाव आहे तुमचं? सायखेडा. साईखेडा. दिवस कसा जातो आता? आता दिवस जाते तरी. आज गाणं कुठलं ऐकायचं आहे? आज गाणं ऐकायचं आहे, तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा. हे दम लगा के याच्यामधलं. पण हे गाणं कुमार सानू आणि साधना सरगम यांचं आहे. हो ना. दम लगा के हैशा हा नवीन पिक्चर आहे ना इतक्यातला? हो. भूमी पेडणेकर आणि आयुष्यमान खुराना. हो ना. पाहिला तुम्ही पिक्चर? ते नाही पाहिला. बरं. तर आकाशजी ऐका तुमच्या आवडीचं गीत. फोन इन कार्यक्रम. हॅलो रसिक. जायगावरून बोलतो, वसंत गर्जे, अहिल्यानगर. काय करता तुम्ही? दुकान आहे आमचं, हॉटेल. अच्छा. आज एक गीत द्यायचं होतं. हो ऐकवते. हॉटेल किती वाजता सुरू होतं तुमचं? कशाचं हॉटेल आहे? चहाचं. चहा. नाश्ता पण असतो? नाही. फक्त चहाचं हॉटेल, म्हणून तुम्हाला सकाळी लवकर उघडावं लागत असेल. हो ना. हो हो. रोज किती चहा करता? किती चहा बनवता रोज? जा काय गिरायकाच्या याच्यानुसार, गिरायक जेवढं असेल तेवढं. हो ना. तुमच्या हॉटेलमध्ये रेडिओ ऐकता की नाही पण? हो, ऐकतो ना. मग तुम्ही तुमच्या गिरायकांना चहा कशात देता? प्लॅस्टिकच्या कपमध्ये की काचेच्या? नाही, काचीच्या. काचेच्या देता ना. काय वाटतं तुम्हाला? ते छोटे जे कप येतात, छोटे जे कागदाचे कप येतात, त्याच्याविषयी काय वाटतं? नाही, ती चांगली नाही ती. नाही ना. हो हो. काचीच कप जास्त मागतात ना. काचेचा कप मागतात ना. हो हो. गिरायकांची मागणी काचेच्या कपाची असेल नाही का? हो, काचीच्या कपाची. मग आज कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला? आज मधलं साजन मधलं. साजन मधलं कुठलं गाणं? तू शायर है मैं तेरी शायरी. कितीदा बघितला साजन पिक्चर? आता काय तरी जवळ बराच वेळ बघितला ना. हो, बराच वेळ बघितला. हो. ठीक. बंडुलार, पोपळगट, कुपटी, श्रीराम गोंधळी, भावी लिमगाव, आदी बोईबिडवे, भोकरचे. ठीक आहे. तर तुमच्या हॉटेलमध्ये आता रेडिओ सुरू करा आणि तुमच्या आवडीचं साजन चित्र. रसिक. हेलो, एक्चुअली मेरी कुराचा कॉलेज जिला कोरिया छत्तीसगढ़ से इंद्रभान सिंह बोल रहा हूँ और आपका कार्यक्रम में फोन इन कार्यक्रम में भाग ले रहा हूँ और इसमें लिखा गया है हिंदी और मराठी गीत. तो मैं हिंदी वाला फरमाइश गीत में मेरे को शामिल कीजिएगा. अच्छा. गीत तो बताऊंगा, लेकिन यहाँ का मौसम के बारे में पहले बता रहा हूँ. बताओ. छत्तीसगढ़ में मौसम कैसा है फिलहाल? यहाँ तो मैडम एकदम जबरदस्त बादल भी किया है और कोहरा भी सुबह रात को भोर में और सुबह जबरदस्त है और ठंडा रहता है और अभी भी ठंडा है. हाँ ना. धूप भी किया है, लेकिन घर में ऐसा लग रहा है कि जैसे 12-13 एसी चल रहा है. एकदम जबरदस्त ठंडा हवा, एकदम घर में एकदम ठंडा हवा चल रहा है. ये एसी जैसे मौसम का फिलहाल आप खुशी लेनी चाहिए, आनंद उठाना चाहिए, क्योंकि 2 महीने के बाद एसी लगाना है नहीं क्या? जी मैडम, एसी तो लगाना है, लेकिन ये एकदम यहाँ तो हद से ज्यादा ठंडी पड़ रहा है. पता नहीं क्या हद से ज्यादा है. बराबर है. फिर आप कंबल ओढ़ के अच्छे से शांति से रेडियो सुनते होंगे नहीं? जी मैडम, यहाँ तो की हुई जैसे बिस्तर में बैठा हूँ, खाना खाया, बिस्तर में बैठा, कई जगह फोन किया, आपके किरण भी फोन कर रहा हूँ. अच्छा. और कभी ईमेल भी कर रहा हूँ, ईमेल भी किया, ईमेल भी करूंगा. अच्छा. इसके बाद फिर वही थोड़ा देर मतलब तबीयत खराब था तो बिस्तर में घुसा था सुबह टाइम. इसके बाद नहाया धोया, इसके बाद काम कर रहा और फोन भी किया और फोन कर रहा हूँ. तो दिशा बढ़ते हुए मनोरंजन के साथ अपने पसंद के गीत भी बता रहा हूँ. बताओ. फिल्म का नाम है सागर और गीत के बोले चेहरा है या चांद खिला. अच्छा. गायक किशोर कुमार, ये ऋषि कपूर और कमल हासन जी पर फिल्म का गाना है. गायक किशोर कुमार है. बराबर है. सबसे गीत आपको केंद्र निदेशक साहब को, पूरे भारत श्रोताओं को डेडिकेट कर रहा हूँ मैडम. और इसका प्रसारण अच्छे से अपनी ठंड का आनंद लेते हुए आप. श्रोते हो, एक निवेदन ऐका. शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 10 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता
आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तर देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल. श्रोते हो, तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा. गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी, अर्थात आज दुपारी 3 ते 4 या कालावधीत. श्रोते हो, तुम्हाला फोन करायचा आहे 072 32 24 54 64 या फोन क्रमांकावर.